गोलंदाजी मार्गवरती संजय. पहिला चेंडू फेस केला होता अक्षय याने. एक धाव, एका धावेने मात्र श्री गणेशा होतोय. धाव संख्या होते ती 1. पहिल्या चेंडू अखेरीस 1 धाव अक्षय याच्या बॅट मधून. आणि तसेच बघितलं तर आता स्ट्राईक वरती आलाय तो मात्र साहिल. साहिलने मात्र पहिल्या मॅच मध्ये आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. मजबूत स्थितीत म्हणावं तर एक विजयशीच मिळवून दिला होता. तोच मात्र साहिल आता येतोय तो स्ट्राईक वरती. संजय मात्र मेंढरटेरी पॉवर षटक घेऊन येतो. पुढील चेंडू संजय याचा. साहिल यास काय होतंय मात्र लेग साइडला टाकलाय. अंपायरचा डिसिजन येतो वाईट चेंडू. एक निर्धाव, एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते. 1 चेंडू अखेरीस 2 धावा. पहिला चेंडू अक्षय यास चांगला चेंडू टाकला होता. त्यानंतर एक वाईट चेंडू. बघूया पुढील. आता मात्र ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न त्याच्या पाठी येतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र धावून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं त्यावरती आल्या ह्या 3 धावा. 3 धावाने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. पुढील चेंडू संजय याचा. अक्षय यास आता मात्र लेग साइडला मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसलाय. चेंडू खालती येतोय. क्षेत्ररक्षक झेल होते. झेल बात. अक्षय मात्र जातो तंबूच्या आश्रयाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती. त्यानंतर वाईट टाकला. त्यानंतर आलेल्या 3 धावा. आता मात्र अक्षयचा मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये अक्षय मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. अक्षयची खेळी मात्र इथे समाप्त होते. अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो मात्र 4. संजय याने अप्रतिम क्षेत्ररक्षक अप्रतिम अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. आपला एक फसवा चेंडू टाकला त्याने. त्या फसव्या चेंडूवरती अक्षयला मात्र त्याने माघारी परतवलं. पुन्हा एकदा संजय टू तुषार. मात्र पुन्हा एकदा ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हा नक्कीच. 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते. 7 आकड्यावरती. धन्यवाद संकेत. आपण ज्यांचा मायक्रोफोनवरती आवाज ऐकला तसे कळमगाव संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज संकेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. चालू असणारा सामना मोहन दाबे एका बाजूला मला वाटतं आवळण संघ. दोन्ही संघ 1-1 सामना या ठिकाणी विजयी होऊन आलेले आहेत. तुषार स्ट्राईक वरती दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्याने बहरदार अशी फलंदाजी केली होती. वैयक्तिक 35 धावांवरती खेळला होता असा फलंदाज तुषार. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आवळण संघाचा एक मोठा गोलंदाज संजय. अतिशय सुरेख अशी खेळी पाहायला मिळते. या चेंडूवरती मात्र एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालेला बघितला तुषार आणि साहिल यांनी. आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा जमवलेल्या दिसत आहेत. मोहन दावे संघाचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख खेळ खेळतात सकाळच्या सत्रापासून. पहिल्या सत्रामध्ये 1 हाती विजय संपादन केला होता तो आपल्या संघासाठी. या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला पराकोटीचे कष्ट करावे लागतील. कारण की आवळण संघ आपल्या समोर आहे. तोही संघ 1 सामना विजयी होऊन या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी बॅटची वरची एज घेते. त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू. थोडासा अडथळा असल्यामध्ये या ठिकाणी 1 धाव. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. पहिलं षटक संपतंय. मला वाटतं या षटकाखेरीस धावसंख्या होते ती 10. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. अतिशय सुरक्षित षटक म्हणावं लागेल संजय यांचं. कारण की ग्राउंडची जर आपण व्यूहरचना बघितली तर थोडंसं छोटं ग्राउंड. साईड बाउंड्रीज थोड्याशा छोट्या आहेत. समोर तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील षटकार चौकार मारण्यासाठी. परंतु साईड बाउंड्रीचा विचार केला खास करून राईट हँडरसाठी तर खूपच जवळ आहे. त्याचाच फायदा मागच्या सामन्यामध्ये
तुषार यांनी उचलला होता, परंतु या ठिकाणी आवळण संघाचं कौतुक करावं लागेल आणि संजय यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख असे षटक हाताळलं मला वाटतं या षटकामध्ये. अतिशय सुरेख असं षटक हाताळलं. या षटकामध्ये एकही चौकार किंवा षटकार त्यांनी खंच केला नाही. एक मोठी विकेट जमवली अक्षयाच्या स्वरूपात. त्यामुळे एक अतिशय सुरेख असं षटक म्हणावं लागेल त्या आवळण संघासाठी. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो तो आवळण संघाचा गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगाल का जरा? विशाल. विशाल हा गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल तो. स्ट्राईकला तुषार, नॉन स्ट्राईकला साहिल. जे फलंदाज मागाशी नाबाद आपल्या संघासाठी खेळले होते असे दोन्ही फलंदाज या ठिकाणी गोलंदाज चुकतोय. पंच या ठिकाणी दंडित करतायत आणि याचा फायदा दाबेभवन संघाला. 2+1 अशा अवंतरीत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत भर होते. पहिला चेंडू कुठेतरी विशालचा मला वाटतं रनअप चुकला असावा आणि त्याच्यामुळे थोडासा फंबल होताना दिसतोय, परंतु एक अवांतर धाव. आणि दाबेभवन संघाची पण बॅटिंग लाईनअप तुम्ही बघितली. अक्षय बाद झाल्यानंतर तुषार स्ट्राईकला येतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप मोठी धावसंख्या उभारण्याचा मध्ये त्याचा हातखंडा मोठा होता. आता स्ट्राईकवरती साहिल. फ्रीडचा मला वाटतं हा चेंडू असेल आणि या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. षटकार की चौकार पाहावं लागेल. पुन्हा विशालचा चेंडू. फुलल्लेंचा चेंडू बीट होतो या ठिकाणी. साहिल यष्टीरक्षकाकडून अपील उंचून भरली जाते, परंतु या ठिकाणी पंच कोणताही निर्णय देत नाहीत. अतिशय सुरेख चेंडू. फ्रीडचा चेंडू होता. फुलल्लेंचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पिच केला. साहिल बीट होताना पाहायला मिळतात. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी विशालकडून. पहिला चेंडू नो चेंडू टाकल्यानंतर मात्र अशी ते सुरेख. या चेंडूवरती काय होतंय? चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक त्याखाली येत आहेत. फिल्डिंग अतिशय सुरेख म्हणावी लागेल, परंतु 2 धावा जमवण्यापासून थांबू शकत नाहीयेत ते दोन्ही फलंदाजांना. तुषारचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचं क्रिकेट तुषार सकाळपासून खेळतोय, अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली त्याच्याकडून. साहिलला थोडीशी साथ द्यावी लागेल यासाठी तुषारला. तुषार जेवढी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल तेवढा दाबेभवन संघासाठी फायदेशीर असेल. साहिलला त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. थोडे मोठे फटके खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धावा जमाव्या लागतील. धावपलक हलता ठेवावा लागेल, कारण की समोर आवळण सारखा एक मोठा संघ आहे. विशाल माने सारखा अतिशय मोठा फलंदाज त्यांच्याकडे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा चेंडू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. थोडंसं मिस जजमेंट पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. अतिशय सुरेख षटक हाताळताना पाहायला मिळतो तो विशाल. पहिला चेंडू नो फेकला होता, तदनंतर मात्र दोन्ही चेंडू अतिशय सुरेख हाताळले. मला वाटतं आतापर्यंत 3 चेंडू विशालने हाताळलेत. अतिशय सुरेख हाताळलेत. पहिला चेंडू नो फेकल्यानंतरही कोणतीही मोठी धावसंख्या त्याने दिलेली नाही. कोणताही चौकार किंवा षटकार खर्च केलेला दिसत नाहीये. अतिशय सुरेख चेंडू. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा तुषारच्या बॅटची एज घेऊन जातो. यष्टीरक्षक फंबल करतो आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. दोन्ही फलंदाजांचं या ठिकाणी पुन्हा कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख अशी रनिंग पाहायला मिळते ती दोन्ही फलंदाजांमध्ये. एकेरी धावेला दुहेरीमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतात ते तुषार आणि साहिल. आपल्या संघासाठी मोठे फटके जर येत नसतील तर एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा धावपलक हलता ठेवताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. कौतुक करावं लागेल तुषारचं, साहिलचं. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत. एका साईडला विशाल आवळण संघ सुरेख गोलंदाजी करतात. पहिलं षटक संजय यांनी हाताळलं. अतिशय सुरेख हाताळलं. कोणतीही मोठी धावसंख्या खर्च केलेली नाही. त्याच गोलंदाजी त्याच्यावरतीच पावलावरती पाऊल ठेवून विशाल सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी करतात. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू हाताळतात. व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे. धीम्या गतीचे चेंडू हाताळताना पाहायला दिसतात. तुषार मात्र वेळोवेळी या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतो. एका मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम विशालने अतिशय चोख बजावलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी सुरेख आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती आवळण संघाचा गोलंदाज विशाल याच्याकडून. सुरेख चेंडू. कोणतेही ही एकच धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 18. 2 षटकं संपली. 18. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आवळण संघाकडून. 2 षटकं संपली. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 18. 1 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल, हे डेथ ओव्हरचं षटक असेल. थोडीशी जास्त प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी दाबेभवन संघाच्या दोन्ही फलंदाजांना. खास करून तुषारवरती लक्ष असेल, कारण की ज्या फलंदाजाने मागील सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती त्या फलंदाजाकडेच लक्ष असतील. आता मात्र आवळण संघाकडून शेवटचं डेथ ओव्हरचं षटक कोण घेऊन येते हे पाहावं लागेल.
गोलंदाजाचं नाव सतीश. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं आणि हाणामारीचं षटक पाहावं लागेल. तुषार आणि साहिल ही जोडी आपल्या संघासाठी काय करते या षटकामध्ये. सतीशाचा पहिला चेंडू स्ट्राईक वरती, एक मोठा फलंदाज तुषार. पहिला चेंडू सुरेख चेंडू, बॅटच्या आतली कडा, साहिलला तुषार या ठिकाणी थांबवतोय. सुरेख. तुषारच्या आवाक्यामध्ये कोणताही चेंडू दिसत नाही या ठिकाणी. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक संजय यांनी हाताळलं, अवघ्या 10 धावा खर्च केल्या. तदनंतर जो षटक हाताळलं ते विशाल याने अवघ्या 9 धावा खर्च केल्या, 8 धावा खर्च केल्या. म्हणजे कुठेतरी गोलंदाजांनी बांधून ठेवलेलं दिसतं या ठिकाणी दाबे मोहन संघाला. परंतु आता ते सगळे पास रिकामे करावे लागतील. पहिला दुसरा चेंडू, मोठा फटका, आणि या ठिकाणी काय होतंय, या येथील 6 धावा. अतिशय सुरेख फटका तुषारचा पाहायला, फ्लॅट अँड फ्युरियस, अगदी खोदून काढला होता हा चेंडू. ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू हाताळताना दिसत आहेत या ठिकाणी आवळण संघाचे गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती पहिला मोठा फटका येतो तो तुषारच्या बॅटमधून. 6 धावांनी धावसंख्या उच्चांक गाठते होते 24. एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये तुषार किती धावा जमवतोय हे पाहावं लागेल. एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. तदनंतर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आवळण संघाकडे एक मोठी फलंदाजीची धुरा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा जमवणं आणि त्या रोखण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. तदनंतर जाऊया मैदानामध्ये. तिसरा चेंडू सतीशांचा, पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, बीट होते तुषार. संमिश्र पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते सतीशाच्याकडून. ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू सातत्याने हाताळताना दिसतो. एक चेंडू त्याने स्टंप टू स्टंप डिलिव्हर केला होता, त्यावरती मात्र तुषारने हल्ला चढवला होता. त्यानंतर मात्र लाईन आणि लेंथ मध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतोय सतीश. पुढचा चेंडू पुन्हा सतीशाचा तुषारच्यासाठी. हा चेंडूला उंची जास्त आणि लांबी किती मिळते पाहूया. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि या चुकीचा फायदा पुन्हा एकदा मोहन दाबे संघाला. 6 धावा, मोठा फटका होता त्या ठिकाणी. चान्स होता क्षेत्ररक्षकासाठी, चान्स बनवला होता सतीशांनी, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चुकीचा मोबदला मिळतो तो तुषार आणि मोहन दाबे संघाला. पुन्हा एकदा 6 धावा. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 30. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मदत मिळणे या गोलंदाजाला गरजेचं होतं, परंतु तसं होताना पाहायला दिसत नाहीये. पुढचा चेंडू सतीशांचा, कौतुक करावं लागेल ते सतीश आणि तुषार या दोघांचं. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी होताना पाहायला मिळतो या ठिकाणी. 2 धावा जमवत आहेत ते दोन्ही फलंदाज. साहिलचं मी कौतुक करेन. साहिल आपल्या साथीदाराला अतिशय सुरेख अशी साथ देतोय. त्याला माहिती आहे तुषारच्या बॅटमधून 2 फटके मोठे आलेले आहेत. तो जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारता येईल. त्यामुळे साहिलचंही कौतुक असेल, तुषारचंही असेल. अतिशय सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली. जाऊया पुन्हा एकदा सतीशाचा पुढचा चेंडू. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू असेल तुषारसाठी. या चेंडूवरती किती धावा जमवताना पाहायला मिळतो तो तुषार पाहायला लागेल. सुरेख चेंडू, चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडू खाली, परंतु ड्रॉप होतो जयल. आणि या ठिकाणी काय होतंय, एकेरीचं दुहेरीत रूपांतर. 2 धावा या ठिकाणी जमवताना पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 3 षटका अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. कुठेतरी आवळण संघाचं कौतुक करावं लागेल, ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 47 धावा जमवल्या होत्या. त्यावेळी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये होते, मात्र आता आवळण संघाने त्याच फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये अतिशय चोख अशी कामगिरी बजावलेली आहे. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. संजय असतील, विशाल असतील, सतीश असतील, अतिशय सुरेख गोलंदाजी केली. आवळण संघाला मला वाटतं 18 चेंडू 35 धावांचं आव्हान असेल ते विजयासाठी. जाऊया
महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान याला मान देऊन या व्यासपीठावरती आलेले विचारे साहेब आणि आमच्या गावचे सुपुत्र सुनील जाधव विचारे साहेबांचा सत्कार होत आहे. त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहे आपले शेलार साहेब, अंकुश शेलार साहेब, युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते. मंगेश चव्हाण, सुनील जाधव आमच्या गावचे सुपुत्र जांभूड गावचे यांचा सत्कार करत आहेत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मंगेश चव्हाण. हा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अविनाश अविनाश मोरे सातारा जिल्हा यांचा सत्कार होत आहे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रकाशदा शेलार यांच्या हस्ते. लवकर फटाफट घ्या. सन्मानाची काय काय घ्यायचंय. हा, प्रकाश शेलार यांच्या हस्ते अविनाश मोरे यांचा सत्कार होत आहे सातारा जिल्हा आणि आपले अंकुशदा शेलार यांच्या हस्ते. धन्यवाद दादा. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या सत्राची सुरुवात होते. विकेश पहिला चेंडू घेऊन शॉर्ट आउट पद्धतीचा चेंडू, बॅकची वरची कडा, एक डिक्लेअर स्वरूपाची धाव. डिक्लेअरने संघाचं खातं उघडत आहे. आवळण संघाचे दोन्ही फलंदाजांची नावं मला वाटते. आवळण संघाचा 12वा प्रतिनिधी असेल तर आपणास विनंती करण्यात येते आपण इथे समालोचन कक्षामध्ये याचे. जाऊया मैदानाच्या दिशेने. 35 धावांचा पाठलाग करताना आवळण संघाचे फलंदाज 35 धावांचा पाठलाग करताना नॉन स्ट्राईकला विशाल, स्ट्राईकला आहे ते महेश. पहिल्या चेंडूवरती एक वरची गाडा घेऊन डिक्लेअर स्वरूपामध्ये आवळण संघाचं खातं ओपन झालं. आता मात्र स्ट्राईकला आहे तो महेश. विकेश ज्या गोलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये 4 धावांचं षटक हाताळलं होतं तशीच कुठेतरी गोलंदाजी विकेशला करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण की धावांची बँक तेवढी आपल्याकडे नाहीये. जेवढी सेव्हिंग तुम्हाला हवी होती त्याच्यापेक्षा खूपच कमी झालेली दिसते तुमच्या फलंदाजीच्या हिशोबाने. त्यामुळे कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं दाबे मोहन संघाला गरजेचं आहे. महेशसाठी विकेटचा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला उंची जास्त, लांबी किती पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. पहिला चेंडू महेश फेस करत असताना या ठिकाणी झेलबाद होतोय तो महेश. अतिशय सुरेख झेल या ठिकाणी टिपला तो क्षेत्ररक्षकाने. छोटा क्षेत्ररक्षक होता परंतु अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती आवळण संघाला एक मोठा झटका बसतोय तो महेशाच्या स्वरूपात. आता मात्र महेशाची जागा घेण्यासाठी येतो तो फलंदाज. विशाल मोरे मला वाटते ज्याने विशाल आणि विशाल यांची जोडी असेल. एक मोठे विशाल प्रयत्न करावे लागतील या दोन्ही फलंदाजांना आपला विजय मिळवण्यासाठी. परंतु विकेशाचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो. ज्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे त्याला माहिती आहे आपण क्षेत्ररक्षक कुठे लावलेले आहेत, कोणत्या पद्धतीचे चेंडू या पिचवरती हाताळणं गरजेचं आहे, फलंदाज कोणत्या पद्धतीचे शॉट खेळू शकतो, या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊनच विकेश गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू विशालसाठी फुटा चेंडू आणि या चेंडूवरती चढवला प्रहार. कोणती माफी नाही या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. येत 4 धावा. विशालाचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू फेस करत असताना फुलटॉस चेंडूवरती कोणतीही दयामाया न दाखवता 4 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा.
या धावा कुठेतरी रोखणं मोहन दाबे संघाला गरजेचं असेल, कारण की 35 धावांचा पाठलाग करतो अवळण संघ. 3 चेंडू झालेत, 5 धावा झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. विशाल माने सारखा मोठा फलंदाज, विशाल मोरे सारखा मोठा फलंदाज, ज्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय, अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय तो विशाल. परंतु विकेटचं कौतुक करावं लागेल, कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्याची अपेक्षा असेल ती मोहन दाबे संघाला. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. या ठिकाणी किती धावा मिळतात? पहिली धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करताना परंतु विशाल यांनी रोखले. तर विशाल यांना एका धावेवरती समाधान, एका धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते लिसा. चौकार षटकार येत असतील तर त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा ही जमवणं तुम्हाला तितकंसं गरजेचं आहे, जेणेकरून ते तुम्ही धावांचा पाठलाग अतिशय सोपा करू शकता. या एकेरी दुहेरी धावाच पुढे जाऊन कोणत्याही संघाला महत्वाच्या आणि कोणत्याही संघाला डोकेदुखी ठरत असतात. परंतु या ठिकाणी कौतुक करावं लागेल ते दोन्ही फलंदाजांचं. एक धाव घेतली, विशाल माने याला स्ट्राईक वरती आणलं, ते विशाल मोरे यांनी. विशालने 2 चेंडू फेस केले, पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र एक सिंगल धाव, नॉन स्ट्राईक लावून थांबला. अतिशय सुरेख असं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते, ते विशाल याच्याकडून कौतुक करावं लागेल. परंतु या ठिकाणी दाबे मोहन संघालाही थोडी मेहनत घ्यावी लागेल, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम झालं होतं, क्षेत्ररक्षकाने एक अतिशय सुरेख झेल या ठिकाणी सीमारेषेवरती घेतला होता. परंतु विशाल माने स्ट्राईक वरती, अतिशय सुरेख चेंडू, चेंडूला उंची जास्त नाहीये, परंतु अक्षयचं कौतुक करावं लागेल. आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यापासून थांबू शकत नाहीयेत ते क्षेत्ररक्षक, अक्षयचं कौतुक करावं लागेल. सीमारेषेवरतून येऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी झेल झालेला नाहीये. 2 धावांनी धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. पहिलं षटक अजून चालू आहे, कुठेतरी विकेटला निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळावे लागतील. दोन्ही विशाल अतिशय आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी करतायत. विशाल माने स्ट्राईक वरती तर विशाल मोरे नॉन स्ट्राईक वरती आहेत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती अतिशय खरपूस, वाईट चेंडूचा खरपूस समाचार घेत आहेत, चांगल्या चेंडूला सन्मान देतात. सुरेख चेंडू, चेंडूला उसळी मिळाली नाही, परंतु एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुषार कडून चुकी होते, चुकीचा फायदा पुन्हा एकदा आवळण संघाला मिळतोय आणि एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या होते ती 1 गडी बाद 9. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी विकेटची म्हणावी लागेल. कोणताही मोठा फटका दिलेला नाही, एक चौकार आला, तदनंतर मात्र कमबॅक केलं, महेश सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं. परंतु इथून पुढे दाबी मोहन संघाला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर थोडी कंजूस गोलंदाजी करावी लागेल, क्षेत्ररक्षक बघून गोलंदाजी करावी लागेल. विशाल माने आणि विशाल मोरे या सारख्या मोठ्या फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल. तर मात्र दुसऱ्या साईडला विशाल यांचा प्रयत्न असेल की चांगल्या चेंडूला सन्मान दिला पाहिजे, सन्मान देऊन एकेरी दुहेरी धावा जमवल्या पाहिजेत. परंतु जर वाईट चेंडू आले तर त्यांचा भरपूर खरपूस समाचार घेणं तितकंही गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळेल दोन्ही संघांकडून. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येतो तो तुषार, ज्या तुषारने फलंदाजी अतिशय बहारदार केली, ज्या प्रकारची फलंदाजी झाली त्याच पद्धतीची गोलंदाजी आता मात्र तुषारला आपल्या संघासाठी करणं गरजेचं आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे ती आवळण संघाला. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. कोणाच्या बाजूने हा सामना जाणार हे पाहावं लागेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला आवळण संघ, विशाल माने, विशाल मोरे यांच्यासारखे मोठे फलंदाज, तर एका बाजूला तुषार, अक्षय, विकेश यांच्यासारखी एक मोठी गोलंदाजांची तिगडी पाहायला मिळते. आज सचिन यांना मिस करत असतील, परंतु तितकासा फरक पडलेला दिसताना पाहायला मिळत नाही या ठिकाणी दाबे मोहन संघासाठी. पहिला चेंडू तुषाराचा हाफ ट्रॅकर होता, उंची जास्त लांबी कमी, अक्षय चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवरती विशाल माने या ठिकाणी झेलबाद होत आहेत. मोठा रक्कम बसतो तो आवळण संघाला विशाल यांच्या स्वरूपात. आता मात्र कुठेतरी आव्हान अवघड होताना पाहायला दिसतंय का, तर आवळण संघासाठी हा फटका मारण्याची गरज होती का? विशाल हे समजवताना विशाल यांना की हा फटका मारण्याची गरज होती का, थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल. ते विशाल माने यांना पहिला चेंडू होता तुषार यांचा, थोडासा ट्रॅकर होता, चेंडूला उंची नव्हती, परंतु डिस्पॅच करण्यामध्ये कुठेतरी विशाल फसलेले आहेत आणि एक अक्षय यांच्या घरी झेलबाद होताना दिसत आहेत ते विशाल माने. विशाल यांची जागा घेण्यासाठी येते ते नवीन फलंदाज नामदेव. अतिशय सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते तुषार याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती एका मोठ्या फलंदाजाला बाद केलेला आहे तो
दुसरा चेंडू तुषाराचा, पुन्हा एकदा झेलची संधी, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि काय होतं अतिशय सुरेख झेल. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या धाबे मोहन संघाकडून. अतिशय सुरेख असा झेल. या ठिकाणी नामदेव सुद्धा झेल बाद होत आहेत. लागोपाठचा दुसरा धक्का पाहायला मिळतोय तो आवळण संघासाठी. संकेत सकपाळ कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपल्याला विनंती आहे संकेत सकपाळ, जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान आयोजित वसई विरार नालासोपारा शहर यांच्या विद्यमानाने आज होणारी महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान हे चषक आणि या चषकातील एक मोठी लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीचा सामना एका बाजूला आवळण तर दुसऱ्या बाजूला दाबे मोहन संघ. काय होतं मैदानाच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये दाबे मोहन संघाने 34 धावा उभारल्या होत्या. 35 धावांचा पाठलाग करत असताना आवळण संघाची कुठेतरी पडझड होताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये तुषारचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 मोठे फलंदाज बाद केले. ते तुषाराने हॅट्रिकचा चान्स असेल तो तुषाराच्या स्ट्राईक वरती आहे तो संजय, ज्याने अतिशय सुरेख असं षटक हाताळलं होतं. पहिलं हॅट्रिकचा चान्स तुषारसाठी. सुरेख चेंडू तितकाच सुरेख फटका सन्मानार्थी. 1 धाव संजय यांनी पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का, परंतु विशाल यांनी थांबवलंय. ज्या विशालने अतिशय सुरेख असा पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. तदनंतर मात्र थोडी स्ट्राईक कमी भेटली, परंतु आता मात्र स्ट्राईक वरती आहे ते विशाल यांना आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागेल, तरच तुम्ही या सामन्यामध्ये विजयी संपादन करू शकता. अजूनही खूप मोठी धावसंख्या जमा करायची आहे. तुषाराचा षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो तुषार. धावांची लयलूट होताना पाहायला दिसत नाहीये, परंतु तो प्रयत्न करावा लागेल विशालला. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतो तो विशाल. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती तुषाराच्याकडून. ज्या पद्धतीची त्याने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना तुषार अतिशय सुरेख असे मोठे फटके मारण्यात मध्ये माहिर आहे, परंतु गोलंदाजी करताना समोर असलेल्या फलंदाजांना मात्र बांधून ठेवण्याचं काम करतो तो तुषार. कौतुक करावं लागेल तुषारचं दाबे मोहन संघासाठी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, परंतु विशालला मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट, आणि काय होतंय लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, परंतु एकेरी दुहेरी धावेने तितकासा फरक पडणार नाहीये तो दाबे मोहन संघाला. तर एका बाजूला आवळण संघाला मोठे फटके मारणं गरजेचं आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू असेल तुषार याचा. सुरेख गोलंदाजी करतोय तो तुषार आपल्या संघासाठी. संजय स्ट्राईक वरती आहेत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, थोडासा लेग स्टंपावरती चेंडू होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. ते दोन्ही फलंदाजांना 2 षटकांचा खेळ संपते. 2 षटकांखेरीज धावसंख्या होते ती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 13. आता मात्र समीकरण असेल ते 6 चेंडू 22 धावांचं. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. एक मोठं समीकरण पाहायला मिळतंय ते आवळण संघासाठी. अक्षय हा वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय, जो फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, मात्र आज त्याच्यावरती गोलंदाजीची धुरा आहे. दोन्ही सामन्यांमध्ये अक्षयच्या बॅटमधून चांगलीशी खेळी पाहायला मिळाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये अतिशय कमाल अशी गोलंदाजी केली अक्षय याने. पहिल्या सामन्यात अतिशय सुरेख असं षटक हाताळलं. आता मात्र 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास टाकलाय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती दाबे मोहन संघाकडून. पहिलं षटक विकेश याने हाताळलं. 1 चौकार खर्च केला तरी पण 9 धावामध्ये अतिशय सुरेख षटक टाकलं. त्यानंतर मात्र तुषार याचं वादळ आलं. 2 धावा घेतल्या, 2 विकेट घेतल्या बॅक टू बॅक. विशाल माने आणि नामदेव यांच्यासारख्या मोठ्या फलंदाजांना बाद केलं. अक्षयाचा पहिला चेंडू विशाल स्ट्राईक वरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणि काय होतं पहिल्या चेंडूवरती ज्या फलंदाजावरती आशा होती तो फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय विशाल मोरे याच्या स्वरूपात. आवळण संघाला बसतोय तो 4था धक्का. अतिशय सुरेख गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचा क्षेत्ररक्षणचा सापळा या ठिकाणी रचलाय त्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो दाबे मोहन संघ. कोणतीही आव्हांतर धाव नाही, कोणतेही मोठे फटके अजूनही आलेले नाहीयेत आवळण संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून, परंतु कौतुक करावं लागेल या ठिकाणी मोहन दाबे संघाचा. पहिल्या चेंडूवरती अक्षय यांनी विशाल मोरे यासारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलंय. आता मात्र स्ट्राईक वरती येतो फलंदाज अमित. दुसरा चेंडू अक्षयाचा. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू
एक धाव तर जमावली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का, परंतु थांबवले ते या ठिकाणी फलंदाज आणि संजय यांनी. एकेरी आणि दुहेरी धावणे तितकासा फरक पडणार नाही तो दाबे मोहन संघाला. अजूनही मला वाटतंय 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता विजयासाठी दाबे मोहन संघाला. या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. अजून 4 चेंडू 4 षटकार आले तरी आवळण संघ या ठिकाणी विजय होऊ शकतो. पहिला चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि काय होतंय पुन्हा एकदा झेलबाद. दाबे मोहन संघाच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावे लागेल. ज्या ज्या वेळी झेलची संधी निर्माण झाली त्या वेळी क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चूक केलेली नाहीये. अतिशय सुरेख हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. ते क्षेत्ररक्षकांमध्ये कौतुक करावे लागेल क्षेत्ररक्षणाचे. ज्या पद्धतीची फलंदाजी होते, ज्या पद्धतीची गोलंदाजी होते, त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. 3 बॉल झाले. आता विकेट झाली. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती अक्षयाची. पुन्हा एकदा या चेंडूवरती किती धावा मिळतील, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करताना दिसत नाहीयेत. आता मात्र मला वाटतं सामन्यामध्ये उर्वरित फक्त बाकी आहे. दाबे मोहन संघ अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी काय होतंय, पंच दंडित करतायत गोलंदाजांना. नो चेंडू होतोय. थोडासा रनअप मध्ये मला वाटतं अक्षय यांच्याकडून फंबल होतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी होतोय. एक नो चेंडू, एक अवांतर धाव मिळते ती आवळण या संघाला. थोडीशी औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. मला वाटतं षटकातील केवळ 2 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू फ्री हिट असेल फलंदाजांसाठी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती. हा चेंडू असेल फ्री हिट आणि या चेंडूवरती किती धावा मिळतात. सुरेख चेंडू फलंदाजांना कोणताही मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीत या ठिकाणी दाबे मोहन संघाचे गोलंदाज. एक चेंडू शिल्लक असेल षटकातील. मला वाटतं एका चेंडूवरती धावसंख्या होती ती 17. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती मिळते ती 1 धाव आणि या ठिकाणी दाबे मोहन संघाचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स पाहायला मिळाला त्यांच्याकडून. विजयी संघाचं हार्दिक स्वागत. आवळण संघाचे हार्दिक आभार. आपण आलात, अतिशय सुरेख खेळलात त्याबद्दल